सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा बेकायदेशीर वर्ध्यातील वकील हर्षवर्धन गोडघाटींचा दावा। शपथविधी संविधानाच्या विरोधात असल्याचा त्यांनी केला दावा। मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं आज उद्घाटन। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार उद्घाटन। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची दुसरी बैठक आता सोमवारी होणार। सोमवारी 3 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये इतर सर्व सदस्य बैठकीला उपस्थित राहणार। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार स्वाती ढमाल यांनी रंगेहात पकडलं। तर पुण्याच्या मुळशी तालुक्यातील हा संपूर्ण प्रकार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील घटना काल रात्री पैसे वाटताना पकडल्याचा दावा। महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून सस्पेन्स कायम। आमची तयारी सुरू आहे, तुम्हाला लवकरच समजेल आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। यापुढे लाईट गेली तर तुमची लाईट घालू, पडळकरांचा आमदार सुहास बाबरांना प्रत्यक्ष इशारा। नाशिक महापालिकेमध्ये राजकीय समीकरण बदलणार, मनसे शिवसेनेसोबत जाणार। मनसेच्या मयुरी पवार या एकमेव नगरसेविका सत्ता स्थापनेपूर्वी मनसे शिंदे सेनेसोबत गेल्यानं चर्चांना उधाण। ज्यांच्यावर टीका त्यांचाच विखे पाटलांकडून प्रचार। विखे पाटलांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा। अंधारेंचा स्वाती पासूनकरांना खोचक सल्ला। तथ्यांशिवाय आरोप करणं हे ना माणुसकीला शोभतं ना जबाबदार सार्वजनिक भूमिकेला। अंजली दमानिया आपल्या असंवेदनशीलतेचा निषेध आणि धिक्कार। अमोल मिटकरींचा अंजली दमानिया यांना ट्विट करत प्रत्युत्तर। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सक्रिय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी आमदारांना थेट फोन। दमानियांवर कायदेशीर कारवाई करणार। रुपाली चाकणकरांचा दमानियांना थेट इशारा। पुरावे नसताना दमानियांकडून सतत घाणेरडे आरोप। रुपाली चाकणकरांचा दमानियांवर आता संताप। शिंदेंनी सांगितल्यास टांगा पलटी करू शकतो शंभूराज देसाईंचा गणेश नाईकांना इशारा। अजितदादांना खरी श्रद्धांजली म्हणजे घड्याळाला मत। पुण्याच्या विकासाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही। अमोल कोल्हेंचं मतदारांना आवाहन। अमोल कोल्हे यांच्याकडून अजित पवारांच्या आठवणींनाही उजाळा। कोकणामध्ये भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये कलगीतुरा। भास्कर जाधवांकडून रामदास कदमांवर जहरी टीका। भास्कर जाधवांचा मेंदू सडलाय, रामदास कदम यांचं भास्कर जाधवांना प्रत्युत्तर। मला डिवचू नका, मी छत्रपतींच्या औलाद आहे। पुनर्रचना देवाभाऊच करणार, गैरसमज ठेवू नका। शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचा शशिकांत शिंदे यांना सज्जड दम। पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका। पंतप्रधान मोदी प्रश्नांना इतके का घाबरतात तसा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। तानाशाही नाही चलेगी, पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांची घोषणाबाजी। खरगेंचं वाढतं वय पाहता त्यांनी बसून घोषणा द्याव्यात, मोदींचा टोला। भारताचा वेगवान विकास होतोय, आपल्या देशामध्ये युवा टॅलेंट। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। विकासामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत झाली, आपल्याला ना थांबायचं ना मागं वळून पाहायचंय। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। आता भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी, विरोधकांच्या वेळी अर्थव्यवस्था 13व्या स्थानी होती। पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला। भारत अनेक देशांसोबत करार करतोय, अनेक लोक निघून गेले, थकले। पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला। देशाची अशी व्यवस्था झाली की कुणी व्यापार करत नव्हतं। अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारानंतर जगाला आपली गती दिसून आली। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तुम कितना दुनिया को धोखा देगे, आईना देखे तो सच्चाई कहा छुपाओगे। पंतप्रधान मोदींचा शायरीतून विरोधकांवर निशाणा। पंतप्रधान मोदींच्या भाषणाशिवाय लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव मंजूर। काँग्रेस खासदारांकडून मोदींवर हल्ला होण्याची शक्यता होती। मोदींवर हल्ला करण्यासाठी महिला खासदार उजव्या बाजूने येत होत्या। भाजपचे काँग्रेस खासदारांवर गंभीर आरोप। सांगलीतल्या जतच्या 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यंत सुटेल। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं आश्वासन। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या प्रचार सभेत पाटलांचं वक्तव्य। 2029च्या विधानसभेसाठी आतापासून संघटना बांधणीची गरज। प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्यांच्या संख्याबळाची माहिती घ्या। राज ठाकरेंचे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आदेश। सोलापूरमध्ये काका पुतण्याची जोडी 12 वर्षांनंतर एकत्र। विजयसिंह मोहिते पाटील, धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील एकत्र 12 वर्षापासून सुरू होते एकमेकांच्या विरोधात राजकीय वाद।
वडेट्टीवार गटानं दाखल केलेली याचिका मागे घेतली। नागपूरच्या खंडपीठात दाखल केली होती याचिका। आमचा अंतर्गत वाद मिटल्याचं नमूद करत कोर्टामधून याचिका माघारी। देशात आणि राज्यात भाजपची सत्ता, त्यामुळे कोल्हापूरकरांनो भाजपलाच मत द्या। मंत्री नितेश राणेंचं मतदारांना आवाहन। शिंदे आणि ठाकरेंना मत देऊन काही होणार आहे का? मंत्री नितेश राणेंचा मतदारांना सवाल। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपकडून सत्ता स्थापनेला वेग। भाजप गटनेतेपदी गोविंद केंद्रेंची निवड। गटनेतेपद घोषित झालं असलं तरी महापौरपद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष। बाळाराजे पाटलांचं वक्तव्य महिलांचा अपमान करणारही राजकीय टीका नसून विकृत मानसिकतेचं प्रदर्शन। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांची बाळाराजे पाटील यांच्यावर टीका। माजी आमदार वैभव नाईकांची सत्ताधाऱ्यांवर टीका। सत्ताधारी मंत्री खोटी आश्वासनं देण्याचं काम करतायत। शासनाकडे निधी नाही, फडणवीसांची माहिती। निधी नाही तर मंत्री आश्वासनं का देतात? वैभव नाईकांचा सवाल। अजितदादा जयंत पाटलांकडे हेलपाटे मारत होते। पडक्या घरात कोण मुक्कामाला जातं का? आमदार सदाभाऊ खोतांचा जयंत पाटलांना खोचक टोला। राहुल गांधींच्या बोलण्यानं सरकार का त्रस्त आहे? सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करतंय? खरगेंचा सभागृहामध्ये सवाल। अजित पवारांचा अपघात हा दुर्दैवी, पण चौकशीचा अहवाल सरकार मर्जीप्रमाणे तयार करेल। तत्कालीन सिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी उपस्थित केली शंका। धनुष्यबाण सोडून दुसऱ्या बटनाला हात लावला तर शॉक लागेल। कार्यकर्त्यांना सगळ्यांना असंच सांगायची सुरुवात करा। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांचं अजब वक्तव्य। गडचिरोली कोणत्याही बाबतीमध्ये मागे राहणार नाही। जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांसह रेल्वे मार्गही मार्गी लावणार। भाजप आमदार प्रवीण दटके यांचं आश्वासन। भिवंडीमधील काँग्रेस भाजप शिवसेना आकड्यांच्या खेळामध्ये अडकले। समाजवादी पक्ष नॉट रिचेबल। भिवंडीमधील सत्ता नाट्यातला आता नवा ट्विस्ट समोर। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला निवडणूक। प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा देखील सज्ज। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची आता धावपळ। नाशिक महापौर उपमहापौर पदाची निवडणूक। भाजपसह शिवसेनेने देखील अर्ज दाखल करणार। आज पालिका सभागृहामध्ये अर्ज दाखल केले जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता स्थापनेला वेग। भाजपकडून गटनेता जाहीर, तर इतर सत्ता वाटपाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी भाजप शिवसेनेमध्ये बैठक होण्याची शक्यता। नाशिकचे महापौर आणि उपमहापौर 1.25 वर्षांसाठी भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी फॉर्म्युला। 1.25 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्याला संधी देण्यात आश्वासन। धुळे महापालिकेमध्ये महापौरांचं दालन सुसज्ज करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। तब्बल 2.5 ते 3 वर्षानंतर महापौर पदाचं दालन उघडलं जाणार। परवानगी नसतानाही कबुतरांना दिलं जातंय खाद्य। पालिका आणि कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन। पर्यावरण प्रेमींच्या वतीनं आता संताप व्यक्त। डीआयजी कामगारांचा 7 फेब्रुवारीला संप। कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारण्यासंदर्भात पुकारणार संप। नागपूरमध्ये ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन। महोत्सवात पहिल्या दिवशी महत्त्वाच्या प्रकल्पांचं सामंजस्य करार जाहीर होण्याची शक्यता। नागपूरमध्ये अतिक्रमण विभागाच्या वतीनं अनधिकृत बांधकामांवर हातोडा। पूनम चेंबर्समधील 70 अनधिकृत गाळे बांधकाम अतिक्रमण विभागानं पाडले। या प्रकरणामध्ये आज कोर्टात सुनावणी। राज्यातील हत्यरोगाचे 83% रुग्ण विदर्भामध्ये। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आयोजित कार्यशाळेत आकडेवारी समोर। यवतमाळमध्ये तिन्ही योजनांकरिता निधी मंजूर। 2026-27च्या योजना आराखड्याला 692.74 कोटींची मंजुरी। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी मंजूर। अर्नाळा सागरिया पोलिसांच्या वतीनं उपक्रम। शाळकरी मुलांसाठी 3 दिवस मैदानी खेळ। अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 22 शाळांच्या तब्बल 1700 विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग। कोकण किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाचं सावट। अरबी समुद्रातील शीत लहरींमुळे मासळी गायब। रत्नागिरीमधील मच्छीमार सध्या संकटात। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये 7 फेब्रुवारीला भर पगारी सुट्टी जाहीर। मतदानासाठी राज्य सरकारनं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला।
अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीला कृषी पर्व महोत्सव, कृषी उत्पादन, तंत्रज्ञान आणि थेट व्यवहारांचा संगम. कृषी पर्व महोत्सवाचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन. यवतमाळ शहरामध्ये आरएसएस आणि भाजपच्या संविधान विरोधी कारभाराच्या विरोधात भव्य जनआक्रोश रॅली. तानाशाही नाही चालणार, संविधान जिंदाबाद अशा घोषणा. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील मॅनेजरनं मराठी शिकण्यास दिला नकार. मी मराठी बोलणार नाही, जे करायचे ते करा. बँक मॅनेजरची मुजोरी आणि ग्राहकांशी उद्धट, तर बँक मॅनेजरच्या विरोधात मनसेने घेतली आक्रमक भूमिका. भंडाऱ्यामध्ये ग्रंथोत्सव 2026चा उत्साहात प्रारंभ. लेझिमच्या तालावर निघाली भव्य ग्रंथदिंडी. 2 दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याचा संताप. शेतकऱ्याने फिरवला कांद्यावर रोटावेटर. कांद्यावरील निर्यात बंदी उठवा, शेतकऱ्यांकडनं मागणी. 10वीच्या परीक्षेच्या अर्जाला 9 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. अनेक शाळांनी अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी केल्यानं महत्त्वाचा निर्णय. यवतमाळच्या आशा वर्कर्सला दिलासा. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तत्काळ पावलं उचलली. लोकशाहीच्या बातमीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुखांना सूचना. तात्काळ वेतन चिठ्ठ्या देण्याचे निर्देश. वाशिम जिल्ह्यामध्ये विनापरवाना रेती वाहतुकीच्या तक्रारीमध्ये वाढ. या बेकायदेशीर वाळू विक्रीमुळे महसूल विभागाला देखील पर्यावरणाला फटका. तर प्रशासनानं यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उंबरज पोलिसांचा रूट मार्च. कायदा सुव्यवस्था बाधित राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी असा उद्देश. वाशिममध्ये महावितरणाची थकबाकीविरुद्ध कडक कारवाई. वीज बिल नाही तर वीज नाही या भूमिकेनुसार 714 ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला. वाशिम शहरातील प्रमुख चौकामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी बसवलेली सिग्नल यंत्रणा बंद. त्यामुळे वाहतूक कोंडीने अपघाताचा धोका वाढला. नगरपालिकेनं तातडीनं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.